Welcome to Kadam Study Center. So in today's lecture we will discuss practical number 1 of Python. Okay. तर लास्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला इंट्रोडक्शन टू पायथन असं सांगितलेलं होतं जे की आपल्याला FYBSc कम्प्युटर सायन्सला आपल्याला मॅट्रिक्स अल्जेब्रा जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिकलला पायथन लँग्वेज शिकायची. ओके. तर लास्ट लेक्चर मध्ये आपण इंट्रोडक्शन टू पायथन घेतलेलं होतं. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तो व्हिडिओ आधी बघा मग हा व्हिडिओ बघा. ओके. चला तर मग आजचं लेक्चर सुरू करूया. त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि तुम्हाला जे डाऊट असतील ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता किंवा इंस्टाग्रामला पण DM करू शकता. ओके. चला तर मग सुरू करूया आजचं लेक्चर. तर आज आपला आहे प्रॅक्टिकल नंबर 1. त्यात क्वेश्चन नंबर 1 काय आहे बघा. क्वेश्चन नंबर 1 असा आहे, टाइप फॉलोइंग कमांड्स अँड राईट देअर रिझल्ट. ओके. आपल्याला या कमांड टाइप करायच्या आहे आणि आपल्याला त्यांचे रिझल्ट लिहायचे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, जसं आपण सी प्रोग्रामिंग विज्युअल स्टुडिओ कोड वर करतो तसं पायथन कशावर रन करायचे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला गुगल क्रोमला जाऊन इथे सर्च करायचे IDLE पायथन डाउनलोड. ओके. असं सर्च केल्यानंतर तुम्हाला फर्स्ट वेबसाईटवर क्लिक करायचंय. एक मिनिट लोड होईल स्क्रीन लोड झाल्यानंतर इथे python.org तुम्हाला दिसत असेल. त्याच्यानंतर इथे डाउनलोड python.org या वेबसाईटला तुम्हाला क्लिक करायचंय. ओके. त्याच्यानंतर तुम्ही या पेजला रिडायरेक्ट व्हाल. इथे तुम्हाला इथे डाउनलोड पायथन 3.12.4. ओके. हे डाउनलोड करायचे. मी ऑलरेडी ते डाउनलोड केलेले. हे डाउनलोड करून तुम्ही इन्स्टॉल करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला ते सॉफ्टवेअर तुमच्या स्टार्ट मेनू मध्ये किंवा डेस्कटॉपवर दिसून जाईल. हे बघा इथे IDLE पायथन. ओके. हे सॉफ्टवेअर तुम्हाला आता ओपन करायचं आहे. त्याआधी आपण आपले क्वेश्चन्स बघून घेऊ. क्वेश्चन नंबर 1 आहे, टाइप फॉलोइंग कमांड्स अँड राईट देअर रिझल्ट. आपल्याला त्यांचे रिझल्ट लिहायचे. तर आपल्याला पहिले काय टाइप करायचंय, प्रिंट इन पॅरेंथेसिस. मी तुम्हाला बोललो होतो ब्रॅकेट म्हणजे पॅरेंथेसिस, डबल कोट मध्ये हॅलो वर्ल्ड म्हणजे आपल्याला हॅलो वर्ल्ड हा मेसेज प्रिंट करायचा आहे. तुम्ही कुठलाही मेसेज तशा प्रकारे प्रिंट करू शकता. बघू आपण आता. प्रिंट इन पॅरेंथेसिस डबल कोट मध्ये हॅलो वर्ल्ड म्हणजे हा मेसेज आहे. तुम्हाला जो पटेल तो मेसेज तुम्ही इथे इनपुट करू शकता. ओके. ओके. हे झालं. त्याच्यानंतर आपल्याला एंटर द्यायचंय. हे बघा हॅलो वर्ल्ड तुमच्या समोर प्रिंट होऊन आलेलं आहे. ओके. मी फाईल सेव्ह केली आहे. जर तुम्हाला फाईल सेव्ह करायला लावत असेल तर तुम्ही इथे जाऊन फाईल सेव्ह करू शकता. हे बघा कंट्रोल S दाबून सेव्ह करू शकता. ओके. देन त्याच्यानंतर बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपला, प्रिंट 2+3. आता आपल्याला ऍडिशन फंक्शन वापरायचं आहे. देन प्रिंट in parenthesis 2+3. okay. Then enter. This is addition in front of you. Okay. Then next question. What is next question? Print 2*3. So what is meaning of double star? मी तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये सांगितलंय डबल स्टार म्हणजे काय, एक्सपोनंट किंवा एक्सपोनेन्शियल किंवा पॉवर. म्हणजे याचा अर्थ काय आहे, 2⁻3. डबल स्टारचा अर्थ पायथन मध्ये काय होतो, 2⁻3. डबल स्टारचा पायथन मध्ये अर्थ होतो पॉवर किंवा एक्सपोनंट. ओके. वेट. देन आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू. नेक्स्ट आहे प्रिंट इन पॅरेंथेसिस 2*3. ओके. देन एंटर. दिस इज युअर आउटपुट. ओके. what is the power of 2⁻3? what is the answer of 2⁻3 is equal to 8. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, प्रिंट पुणे युनिव्हर्सिटी. आता हा क्वेश्चन म्हणजेच हॅलो वर्ल्ड जसं केलं तसंच हे तुम्हाला करायचं आहे. तुम्ही सॉल्व्ह करून बघा प्रिंट पुणे युनिव्हर्सिटी आणि आन्सर कमेंट मध्ये द्या. त्याच्यानंतर प्रिंट इन डबल कोट 2 प्लस इन डबल कोट 3. आता 2 आणि 3 वेगवेगळ्या डबल कोट मध्ये. मग याचा अर्थ काय की हे नंबर मर्ज होतील. म्हणजे 2+3 म्हणजे ऍडिशन नाही होणार, तिथे 23 बनून जाईल. जसं तुम्ही आपण एक एक्झाम्पल घेऊ. इथे जसं 2+3 केलंय तसं आपण घेऊ. प्रिंट इन पॅरेंथेसिस डबल कोट मध्ये आपण 6 घेऊ, डबल कोट कंप्लीट करू, प्लस देऊ, डबल कोट मध्ये परत 7 घेऊ, डबल कोट कंप्लीट करू, देन एंटर देऊ. आता हा नंबर बघा 67 बनून जाईल. तो तुमच्या समोर प्रिंट होऊन आलेला आहे. ओके. देन आता नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रिंट 7/2. ओके. आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू. प्रिंट इन ब्रॅकेट 7/2. ओके. एंटर देऊ आपण.
आन्सर येणार 3. ओके, इथे आपली डिव्हिजन झालेली आहे, फक्त तुम्हाला डेसिमल मध्ये आन्सर नाही भेटणार, तुम्हाला आन्सर डायरेक्टली भेटेल, म्हणजे पुढचे पॉईंट तुम्हाला येणार नाही. ओके, देन प्रिंट 1.5 मॉड्युलस ऑफ 4. आपण मॉड्युलसचं फंक्शन कशासाठी यूज करतो सांगा बरं, मी सी मध्ये पण सांगितलंय. तर ते फंक्शन आपण डिव्हिजन करण्यासाठी यूज करतो, सॉरी रिमाइंडर फाइंड आउट करण्यासाठी यूज करतो. बघू आपण नंबर चेंज करून घेऊ. 30 मॉड्युलस ऑफ आपण इथे 8 करू. ओके, देन एंटर. हे बघा 6 हे तुमचं काय आहे, रिमाइंडर आहे, बिकॉज 8 6 are 24 and 6 is remainder. Okay, so next question is print 7 divided by 3. Print 5 star 7 means star means multiplication and double star means power. Here star means multiplication and this double star means power or exponential. And print high Bhushan. हे जे 8 9 आणि 10 नंबरचे क्वेश्चन आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करून बघा. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा. ओके, आणि या क्वेश्चनचे आन्सर पण कमेंट मध्ये रिप्लाय करा. ओके, खाली मी आउटपुट ऑलरेडी दिलेले आहेत, आपले आउटपुट काय काय आले. ओके, या क्वेश्चनचे आउटपुट येते वरच्या. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड डाटा टाइप ऑफ द फॉलोइंग डाटा बाय युजिंग पायथन. आता डाटा टाइप आपण शिकलेलो आहे लास्ट लेक्चर मध्ये, जे इंट्रोडक्शन टू पायथनचं जे लेक्चर होतं त्याच्यात आपण डाटा टाइप शिकलोय. डाटा टाइप कोणते कोणते, फ्लोट आहे, स्ट्रिंग आहे, इंटिजर आहे, ओके, कॉम्प्लेक्स आहे. ओके, देन बघूया मग आता क्वेश्चन सॉल्व्ह करून. आपण काय करू, न्यू क्वेश्चन न्यू पेजवर घेऊ. फाईल मध्ये जाणार, न्यू फाईल मध्ये जाणार. ओके, न्यू पेज तुमच्या समोर ओपन होईल, किंवा कंट्रोल लाईन दाबून पण तुम्ही न्यू फाईल ओपन करू शकता. ओके, देन आपण आता क्वेश्चन घेऊ. पहिले आपल्याला नंबरचा डाटा टाइप फाइंड आउट करायचा आहे, तर तो कसा करणार बघूया आपण. तर सर्वात पहिले तुम्हाला एक व्हेरिएबल चूज करायचं आहे. ए टू झेड मध्ये तुम्ही चूज केलं समजा ए इज इक्वल टू इन सिंगल कोट नंबर. ओके, जे पण असेल ते सिंगल कोट कम्प्लीट. ओके, देन एंटर. प्रिंट इन ब्रॅकेट टाइप इन ब्रॅकेट मीन्स पॅरेंथेसिस टाइप ए. ओके, देन एंटर. जस्ट अ मिनिट. ए इज इक्वल टू नंबर, देन प्रिंट टाइप ए. ओके, सॉरी आपण ही फाईल सेव्ह केली नाही. कंट्रोल एस प्रेस करा किंवा फाईल मध्ये जाऊन सेव्ह करा. इथे आपण सेव्ह करणार, डेस्कटॉपला येणार. तुम्ही जिथे फोल्डर बनवाल, मी ऑलरेडी डेस्कटॉपला पायथन म्हणून सेव्ह केलंय, त्याला काहीतरी नेम द्या. ओके, देन सेव्ह. ओके, मग त्याला आपण रन वर जाणार, रन मॉडेल करणार. ओके, तुमचं आउटपुट तुमच्या समोर तुम्हाला भेटून जाईल. हे बघा इथे आलेला आहे तुमचा आउटपुट, एसटीआर म्हणजे स्ट्रिंग. ओके, देन परत आपण त्या पेजवर जाणार, एंटर. नवीन आपण पुट करणार. बी इज इक्वल टू, आपला नेक्स्ट क्वेश्चन काय बघू आपण. आवर नेक्स्ट क्वेश्चन इज 31.25. ओके, देन टाइप बी इज इक्वल टू बी अँड ऑर एल्स व्हेरिएबल, मतलब आप तुम्ही कोणतेही व्हेरिएबल घेऊ शकता ए टू झेड मधले, तुम्हाला पडतील ते. ओके, 31.25. ओके, देन प्रेस एंटर. देन प्रिंट इन पॅरेंथेसिस टाइप वर्ड. टाइप वर्ड म्हणजे तुम्हाला काय टाइप करायचंय, TYPE टाइप असा वर्ड टाइप करायचा. टाइप इन पॅरेंथेसिस अगेन input that variable that you choose. We choose B, then parenthesis complete. Okay, then enter. Then save this, control S. Okay, then enter. Run ला तुम्ही F5 हा शॉर्टकट पण यूज करू शकता. ओके, प्रोग्राम सेव्ह करायचा. सेव्ह झाला. हे बघा फ्लोट तुमच्या समोर ऑलरेडी आलेलं आहे. ओके, आपण आता याच्यातच टाइप करू. आपण आता टाइप करणार, एक मिनिट, तुम्हाला स्क्रीन विजिबल झाली पाहिजे. तुम्हाला आता इथे लास्टला दिसत असेल. ओके, काय टाइप करायचे. देन नेक्स्ट आहे आपला 8+4j असा नेक्स्ट क्वेश्चन आहे. बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसतो 8+4j. ओके, देन आपण इकडे येणार. देन टाइप चूज एनी व्हेरिएबल बिटवीन ए टू झेड. वी चूज m इज इक्वल टू, सॉरी, न्यू फाईल घ्या, न्यू फाईल मध्ये जा. देन choose m is equal to क्वेश्चन है 8+4j. okay, then enter, then print, then in parenthesis type, then in parenthesis, okay, type that variable that we choose. Okay, then control S, save, then run. Okay,
Here it is complex number. 8 plus 4j is complex data type. Okay. Then 4 number question and 5th number question is your homework. You can practice this question at your home. Okay, on ideally Python software, and answer this question in comment section. If you have any doubt, please ask in comment section or DM on Instagram. तुम्हाला जर कुठे काही अडकत असेल तर तुम्ही टेक्स्टने डाऊट नसेल विचारू शकत तर तुम्ही इंस्टाग्रामला स्क्रीनशॉट पाठवून पण डाऊट आस्क करू शकता. ओके. क्वेश्चन 3 मी इकडे ऑलरेडी आन्सर त्यांचे दिलेले आहेत, तरी पण तुम्ही सॉल्व्ह करून बघा. क्वेश्चन 3 काय म्हणतो, यूज पायथन कोड टू फाइंड sin 56 pi by 2 e अँड cos 70 हे मॅथमॅटिकल ऑपरेशन आहे. ओके. देन आता मॅथमॅटिकल ऑपरेशनला आपण काय यूज करतो, कमांड फ्रॉम मॅथ इम्पोर्ट. ओके, ही कमांड आपण यूज करतो. तर मग आपण बघू आता एक एक सॉल्व्ह करून. पहिला आहे साइन 56. ओके, आता आपण घेणार न्यू पेजला येणार, परत न्यू फाईल. ओके, देन फ्रॉम मॅथ इम्पोर्ट गिव्ह दिस कमांड फ्रॉम मॅथ इम्पोर्ट स्टार. ओके, एंटर. Okay, then so what is our question, we need to find sin 56 value. Okay, then again choose any one variable from a to z. We choose d. D is equal to sin in parenthesis 56. Okay, parenthesis मध्ये काय घ्यायचंय 56. Okay, 56. Then type print in parenthesis, type that variable that you choose. We choose d, so we type d. Okay, then control s, save. Okay, save this file in your folder, name this something else, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही नेम द्या. देन गो टू रन. रनचा शॉर्टकट F5 पण प्रेस करू शकता. इथे रन वर जा, रन मॉड्यूल. ओके, देन हे बघा तुम्हाला sin 56 ची व्हॅल्यू तुमच्या समोर डिस्प्ले झालेली. ओके, देन अगेन गो टू on this page, then again give command from math import star. ओके, मी प्रत्येक क्वेश्चनचे एक एक दोन क्वेश्चन घेतो आणि एक एक दोन दोन क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला देतो. त्याचे आन्सर्स तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये पोस्ट करा, आन्सर्स कमेंट करा, किंवा मग तुम्हाला काही डाऊट असतील तर इंस्टाग्रामला पण विचारू शकता तुम्ही, स्क्रीनशॉट टाकून तुमच्या पीसीचा, जर पीसीवर काही अडचण असेल, किंवा मग टेक्स्ट करून पण विचारू शकता. नेक्स्ट क्वेश्चन घेणार आपण पाय बाय 2 चा. तुम्ही सॉल्व्ह करा, मी ई क्वेश्चन सॉल्व्ह करू, म्हणजे ई ची व्हॅल्यू फाइंड आउट करू, आणि पाय बाय 2 आणि cos 78 हे दोन क्वेश्चन तुमच्या होमवर्क साठी. ओके, देन गो टू न्यू पेज, फ्रॉम गिव्ह कमांड फ्रॉम मॅथ इम्पोर्ट स्टार बिकॉज वी सॉल्विंग मॅथ्स प्रॉब्लेम. ओके, देन choose any variable in a to z. We choose v is equal to, then so we need to find value of e, then find v is equal to, then type e, enter, print in parenthesis, type that variable that you choose, type e. Okay, then control s, save, then enter, then type go to run module. Okay, save, run. Okay, this is the value of e in front of you. Okay, then you solve this question pi by 2 and cos 78, answer in comment section. Okay, then question number 4, write a python program to calculate area as circumference of circle, radius is equal to 7. आपल्याला काय फाइंड करायचंय, एरिया आणि सर्कम्फरन्स फाइंड करायचंय कशाचा, सर्कलचा, आणि आपल्याला रेडियस ऑलरेडी गिवन आहे 7. ओके, ही रेडियस इम्पोर्ट करून आपल्याला फाइंड करायचंय सर्कम्फरन्स आणि एरिया. ओके, देन आता एरियाचा फॉर्म्युला बघा काय. एरियाचा फॉर्म्युला असा आहे मित्रांनो, एरिया ऑफ सर्कल पाय आर, सॉरी पाय म्हणजे, एक मिनिट मी तुम्हाला सांगतो, पाय तसा टाइप करावा लागतो कारण आपण पायचा सिम्बॉल घेऊ शकत नाही, आपण सी मध्ये पण टाइप करतो. ओके, किंवा पायची व्हॅल्यू घेतो, पाय आर स्क्वेअर. ओके, असा एरियाचा फॉर्म्युला आहे. आता आर स्क्वेअर म्हणजे आर ची पॉवर 2 आहे, तर मग आपण कसं लिहिणार, आर डबल स्टार 2. ओके, असं लिहिणार आपण. मग आपण फॉर्म्युला काय घेतला, पाय स्टार म्हणजे मल्टिप्लिकेशन, आर डबल स्टार म्हणजे आपला पॉवर, देन 2 म्हणजे पाय आर स्क्वेअर, आणि सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय, 2 इंटू पाय इंटू आर म्हणजे 2 पाय आर. ओके, हा झाला तुमचा एरिया आणि हा झाला तुमचा सर्कम्फरन्स. ओके, लेट्स फाइंड इट. ओके, एरिया अँड सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. ओके,
then I will erase it. Just a minute. Okay, again give this command from math import. First of all, take new page, Control N. This is your new page from math import star. Okay, then enter, then define, type define. डिफाइन काय करायचे, सर्कल, कारण आपल्याला सर्कलचं सर्कम्फरन्स आणि एरिया फाइंड करायचं आहे. ओके, देन सर्कल आर बिकॉज रेडियस इज गिवन. ओके, देन कोलन, टाइप कोलन, देन एंटर, गिव वन टॅब स्पेस, टाइप between the circle, below the circle, area is equal to pi r square. Okay, double star means power or exponential. Then circumference, तुम्ही circumference पूर्ण पण टाइप करू शकता किंवा शॉर्ट पण घेऊ शकता. 2 into pi into r. Okay, then circumference झाला. Then print in parenthesis, sorry, in parenthesis, in double quote, area of circle is. Okay, double quote complete, comma, give comma, then type area. Okay, then तुम्ही ये ना इथे एरिया ऑफ सर्कल किंवा एरिया ऑफ सर्कल पण लिहू शकता किंवा एरिया ऑफ सर्कल इज असं पण लिहू शकता, कारण हा मेसेज कसाही प्रिंट होतो. तुम्ही इथे जे टाइप करणार ते प्रिंट होणार, म्हणजे तुम्हाला आन्सर कसं भेटेल, एरिया ऑफ सर्कल इज, आणि इथे तुम्हाला एरिया येईल. ओके, देन असा मेसेज येईल किंवा डायरेक्ट एरिया येईल. देन टाइप प्रिंट. आता राहिला काय, सर्कम्फरन्स इन पॅरेंथेसिस डबल कोट circumference, FERENCE, circumference of circle is, double quote complete, comma, circum. Okay, in short form. Okay, then Control S, सेव्ह करणार प्रोग्राम नेहमीप्रमाणे. तुमच्या ज्या फोल्डर असेल त्याच्यात, मी डेस्कटॉपला ऑलरेडी फोल्डर क्रिएट केलाय. नेम इट ॲज यू कॅन. ओके, देन where is arrow, just a minute, wait a minute. Okay, just save it, then go on run module. F5 means it is shortcut. देन आता तुमच्या समोर असेल रिस्टार्ट सी, म्हणजे हा तुमच्या पीसीचा फोल्डरचा ऍड्रेस आहे. ओके, देन आता तुम्हाला इथे टाइप काय करायचे, सर्कल इन ब्रॅकेट रेडियस इनपुट करायचे. रेडियस आपल्याला काय आहे बघा बरं, रेडियस काय आहे, रेडियस 7 आहे. ओके, हे बघा क्वेश्चन मध्ये तुम्हाला रेडियस दिसत असेल. मग आता तुम्ही इथे येणार, सर्कल इन पॅरेंथेसिस 7 इम्पोर्ट करणार, देन एंटर. ओके, हे बघा एरिया ऑफ सर्कल आणि सर्कम्फरन्स ऑफ सर्कल तुमच्या समोर प्रिंट होऊन आलेले आहे. ओके, देन क्वेश्चन नंबर 5, इफ x and y are false and z is true, then find value of x and y or negation of x and negation of z. हे ऑलरेडी तुम्ही 12th मध्ये शिकलाय, मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टर मध्ये, मॅथ पार्ट फर्स्ट मध्ये. मग आता याचा आपल्याला फाइंड आउट करायचे. हा क्वेश्चन तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करा. जर काही डाऊट असला तर आस्क, म्हणजे मला विचारू शकता तुम्ही. ओके, कमेंट सेक्शन मध्ये विचारा किंवा इंस्टाग्रामवर विचारा. आणि क्वेश्चन नंबर 6 पण तुम्ही याच्यावर सॉल्व्ह करा, होमवर्कला सॉल्व्ह करा. ओके, तुम्हाला क्वेश्चन नंबर 6 ला फ्रॉम मॅथ इम्पोर्ट ही कमांड द्यायची. ओके, चला तर मग आपण इथे थांबूया. आपल्याला फर्स्ट प्रॅक्टिकल मध्ये एवढेच क्वेश्चन आहे. ओके, तरी याच्यात तुम्हाला काही डाऊट असेल तर फील फ्री टू आस्क मी ऑन कमेंट सेक्शन और ऑन इंस्टाग्राम. ओके, देन तुम्हाला ह्या नोट गुगल क्लासरूम या ऍपवर भेटून जातील. तुम्ही गुगल क्लासरूम जॉईन केला नसेल तर गुगल क्लासरूम ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करा, आणि मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक कोड देतो, तो कोड टाकून तुम्ही ऑलरेडी गुगल क्लासरूमला जॉईन होऊ शकता. ओके, देन काही डाऊट असेल तर बिंदास विचारा, कमेंट मध्ये विचारा, इंस्टाग्रामला विचारा. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. टिल देन, टाटाच, बाय बाय.